18 सप्टेंबरला शेतकरी शेतमजूर महिला सभा आहे। अमरावतीच्या बेलोरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रहार महिला संघटनेच्या वतीनं शेतकरी शेतमजूर महिला सभेची जोरदार तयारी देखील आता सुरू आहे। बेलोरा येथील शेतकरी शेतमजूर महिला सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रहार महिला संघटनेच्या वतीनं गावागावात अक्षदा वाटत निमंत्रण देखील दिलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सातबारा कोरा कोरा, त्यांनी अजूनपर्यंत केला नाही। आणि याच्या पहिले त्यांनी हे पण सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देईल, ते पण अजूनपर्यंत दिलेलं ना तुरीला भाव ना कापसाला भाव। त्यांनी हे अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे की सातबारा कोरा आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या पिकांना सुद्धा म्हणजे जो योग्य दरात जो भाव आहे तो द्यायला पाहिजे। आणि जेणेकरून त्यांनी शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे की ते काय खातात, काय पिकवतात आणि काय लागवडीला लावतात, याची त्यांनी थोडी कदर करून शेतकऱ्याला काहीतरी जाणीव ठेवून शेतकऱ्याला हे मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पिकाला भाव दिला पाहिजे। आमच्या हक्काचं जे कर्जमाफी आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे। परंतु सरकारला आम्ही एक जाब विचारतो की माननीय बच्चूभाऊ शेतकऱ्यासाठी लढत आहे, हे तुमच्याकडून पाहिलं जात नाही का? शेतकऱ्यासाठी हे जर कर्जमाफी दिले तर माननीय बच्चूभाऊकडं हे या सर्व गोष्टीचा त्यांना क्रेडिट जाणार, हा प्रश्न आपल्या समोर सतत आहे का आपल्याला? परंतु आपल्याला सांगू इच्छिते, कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तर बच्चूभाऊ हे शांत बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।